नई दिल्ली से राजाराम देशमुख की सरकार से गलाई व्यवसाय को लघु उद्योग का दर्जा देने की मांग। नई दिल्ली के पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम से सीएन न्यूज चैनल के कार्यकारी संपादक वरिष्ठ पत्रकार कपिल देव खरवार की रिपोर्ट। अखिल भारतीय मराठी व्यापारी एसोसिएशन की तरफ से देश की राजधानी दिल्ली के जवाहरलाल नेहरू स्टेडियम में एक दिवसीय सम्मेलन का आयोजन किया गया। इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि गलाई उद्योजक और श्री सिद्धि विनायक मंदिर ट्रस्ट के राजाराम देशमुख ने स्टेडियम में देश के कोने कोने से आए हजारों गलाई उद्योजक और उनके प्रतिनिधियों को स्टेडियम के भव्य मंच से माइक पर बात करते हुए कहा कि देश के विकास के लिए गलाई व्यापारी और स्वर्णकारों के योगदान को किसी भी कीमत पर नकारा नहीं जा सकता। देश के लाखों करोड़ों गलाई मजदूरों के जीवन स्तर में सुधार लाने के लिए गलाई व्यवसाय को सरकार से लघु उद्योग का दर्जा मिलना चाहिए। हमको देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर विश्वास है कि एक दिन हमारी मांग अवश्य पूरी होगी। आज यही उम्मीद को लेकर हमारे प्रतिनिधि हजारों की संख्या में दिल्ली में आए हुए हैं। इस सम्मेलन में भाजपा विधायक गोपीचंद पडळकर, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर, एसोसिएशन अध्यक्ष अनिल पाटिल, शंकर पवार, प्राप्तिकर आयुक्त विक्रम वाघमोडे, दिनेश दुबे, बालूमामा मटके, डोणे महाराज, दीपक देवकते, सुखदेव पडळकर, गणेश देशमुख, तानाजी जाधव, दशरथ येवलकर के अलावा देश के हजारों प्रतिनिधि सम्मेलन में शामिल थे। कार्यक्रम के आरंभ में राजाराम देशमुख ने महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण कर उनकी पावन स्मृति का अभिवादन किया। अब हम राजाराम देशमुख को अपने चैनल के दर्शकों से मिलवाते हैं, ये जानने के लिए कि उनकी समस्याएं क्या है और वे सरकार से क्या चाहते हैं। अब उनकी कहानी उनकी जुबानी सुनिए। नमस्कार। पण बऱ्याचपैकी गलाई बांधव सगळे उपस्थित आहेत। आज उपस्थित खमकर नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर साहेब, दिनेश दुबेजी आणि ठाण्याहून आवर्जून उपस्थित असणारे आपले कमिशनर आणि आज ह्या कार्यक्रमाला अतिशय चांगलं स्वरूप देणारे आपल्या असोसिएशनचे सगळ्यांचे लाडके खमकर नेतृत्व अनिल पाटील साहेब आणि सर्व इतर आपले पदाधिकारी राज्यातून आलेले आपले गलाई बांधव, सर्वांना माझा जय महाराष्ट्र। खरंच फार अभिमानास्पद आहे आजचा जो कार्यक्रम जी आपल्या अनिल पाटील साहेबांनी जो आयोजित केलेला आहे आणि सर्व गलाई बांधव आवर्जून उपस्थित राहिलेत आणि ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या आपल्याला केंद्र सरकारपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि आपले आमदार साहेब तर आहेतच, नेहमीच आपल्याला त्यांचं सहकार्य असतं आणि इथून पुढेही चांगलं सहकार्य राहील। जसं सांगितलं आपल्या 411 कलम जे आपल्याला निवळ दमदाटी करून जे लावलं जातं व्यापाऱ्यांना, रिकव्हरी ऑफिसर येतात साहेब, पण रिकव्हरी ऑफिसर नाही आले पाहिजेत। इन्व्हेस्टिगेशन झालं तरी चालेल, कारण डायरेक्ट रिकव्हरी ऑफिसर आल्यामुळे कळत नाही की सोनारानं सोनं घेतलं नसलं तरी पोलीसवाले येऊन दमदाटी करतात। ह्याच्यावर आपल्याला अतिशय चांगलं काम करायचं आहे, त्यामुळे अतिशय गलाई बांधवांचं खच्चीकरण होत आहे, ह्यावर आपण प्रामुख्याने लक्ष द्यायचं। अजून बरेच वक्ते बोलणार आहेत। आपल्या एक्झिबिशनही चांगलं आहे, सर्व आलेले आपले मशिनरीचे सर्व व्यापारी यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि एकच सांगतो, आपला दुसरा मेळावा जो होईल तो मुंबईत होईल, फार मोठा। पण जे आपले मेन जे आहेत सर्व पदाधिकारी उपस्थित राहिलेत आणि आपण दुसरा मेळावा मुंबईमध्ये घेऊ आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे। या निमित्ताने मी एवढेच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सीईएन न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।